संक्रांत वळायची आणि किंक्रांत तळायची यासाठी मी इथं पॅनमध्ये 4 चमचे उडदाची डाळ घेतली, ती छान अशी भाजून घेतली. मग 2 चमचे धने घेतले, ते पण छान भाजून घेतले. अर्धा चमचा मी मेथी घेतली, ती पण भाजून घेतली आणि त्याची बारीक अशी पूड करून घेतली. आता परातीत 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, एक मध्यम आकाराचा कांदा आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलं, ते हाताने छान चुरून घेतलं. त्यातच हळद घातली. हळद घालून ते सगळं छान असं चुरून घेतल्यानंतर त्यात मी 2 वाट्यात तांदळाचे पीठ घातले, पाव वाटी गव्हाचे पीठ घातले आणि पाव वाटी रवा घातला. हे छान असं मिक्स करून घेतलं आणि मग गरम करत ठेवलेलं पाणी थोडं थोडं घालून हे पीठ छान असं हातानं मिक्स करून घेतले. जरा गरम भाजतं हाताला, पण तरी मळायचं थोडं थोडं करून आणि छान असा ह्याचा डो सॉफ्ट असा मळून घ्यायचा. हा जो डो आहे तो 2 तासासाठी आपण झाकून ठेवायचा. नंतर मग काढून ते छान असा थोडा थोडा काढून मळायचा आणि एक असे पेढे करून घ्यायचे छोटे छोटे आणि त्याचे आपण वडे थापायचे. हे वडे ओळखलेत का कशाचे? ते चिकन बरोबर खायचे भोकाचे वडे आहेत, इन्स्टंट वडे आहेत आणि हे तयार होतात छान भोकाचे वडे.